कोल्हापूरमध्ये 4 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय आणि जवळपास 30 ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे। आणि या संदर्भात आणखी ताजे अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, ज्या तलावांनी ज्या नद्यांनी तळ गाठलेला होता ती आता ओव्हरफ्लो होत आहेत। 30 ठिकाणी अतिवृष्टी खूपच मेजर आहे। काय आवाहन केलं जात आहे आणि कशी एकूणच परिस्थिती आहे कोल्हापूरमध्ये पावसासंदर्भातली? श्रद्धा, बरोबर आहे। 4 दिवस जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे कोल्हापूरची पंचगंगा नदी सातत्याने त्यामध्ये पाण्याची पातळी वाढत आहे। आज पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। मात्र आज कशा पद्धतीने पाऊस लागणार आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे। सध्याची पंचगंगेची पाणी पातळी जवळपास 35 फुटांवरती आहे आणि इशारा पातळी जी आहे ती 39 फूट इतकी आहे। त्यामुळे अजूनही जवळपास 4 फूट पाणी पातळी जी आहे ते वाढणं गरजेचं आहे। या सगळ्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे जवळपास 3 राज्यमार्ग, 5 प्रमुख जिल्हा मार्ग आणि 8 ग्रामीण मार्ग आणि 2 इतर जिल्हा मार्ग देखील आहेत। असे 18 मार्ग जे आहेत ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं कोल्हापुरातल्या एकूण 299 बंधारे आहेत, त्यातले 57 पेक्षा अधिक बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे निश्चितच जसं तू म्हणालीस, राधानगरी धरण असू दे, अनेक धरणं असू दे, ती अद्याप त्या ठिकाणी भरलेली नाही। त्यामुळे एक दिलासादायक बाब आहे। मात्र दुसरीकडे ज्या पद्धतीनं धरणे कोरडी पडली होती ती 4 दिवसामध्ये पूर्णपणे आता समाधानकारक भरायला सुरुवात झालेली आहे। पाऊस देखील जोरदार झालेला आहे। त्यामुळे आता पुढचे 2-4 दिवस कशा पद्धतीने पाऊस राहणार आहे हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। श्रद्धा, अगदी या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स वेळोवेळी घेऊ। शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी।